हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता मी आणि मम्मी चाललो डीमार्टला. आमच्याकडे लिस्ट बनवली आम्ही एक. आम्हाला काहीतरी उद्या बनवायचंय मस्त, तर ते उद्याच्याच व्लॉग मध्ये तुम्ही बघा की काय बनवायचंय. पण आज आम्ही पहिले त्याची डीमार्ट शॉपिंग करून घेऊ. आणि हो, हे सांगायचंच राहिलं, मी जास्तीत जास्त आज हेल्दी काय मिळतंय डीमार्ट मध्ये ते बघणार आहे, कारण की हेल्दी व्हायचंय मला गाईज. सो ब्ल्यू लेज वगैरे जास्त नाही घेणार, कमीच घेणार. म्हणजे मी जिथं 3-4 पॅकेट्स घ्यायचे तिथे एकच घेईल. मे बी महिन्यातनं कधीतरी एकदा खाऊ वाटलं तर. सो येस, निघूयात. मी पोहोचले डीमार्टला आणि बारीक बारीक पाऊस येतो म्हणून छत्री पण आणली आहे. आणि डीमार्ट मध्ये आज तर व्लॉग नाही करू शकत मी, पण घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते इकडनं काय घेतलं काय नाही. आणि जाताना थोडंसं दाखवते काय घेतलं आणि काय. तो आमची शॉपिंग झाली आहे, आता आम्ही निघाले घरी. सो गाईज, मी आली आहे घरी. आता तुम्हाला मी दाखवते डीमार्ट मधून काय काय आणलंय. आणि मी हेल्दी व्हर्जनच दाखवणार आहे फक्त. बाकीचं खूप काय काय आणलंय ते थोडंफार बघाच. पण हे किटकॅट इज ऑल्सो कन्सिडर ॲज हेल्दी व्हर्जन, ठीक आहे. कारण की मला माहित नाही, मी बघितलं रील तर मी आणलंय. हे जे तुम्हाला बोललो होतं की मी एक ब्ल्यू लेस तर आणणारच आहे. सो हे एक माझे ब्ल्यू लेस. त्याच्यानंतर हे टुटी फ्रुटी. आता हे उद्याचं जे रेसिपी आहे त्याच्यासाठी लागणार आहे टुटी फ्रुटी. पावभाजी मसाला घरातला संपला होता तो. हे आणलंय मी कारण की मला ह्यात खायला आवडतं. सो हे. त्याच्यानंतर हनी आहे, शुगर साठी एक अल्टरनेटिव्ह. त्यानंतर हा मम्मीचा कप आहे, हा मम्मीला ऑफिसमध्ये लागणार आहे, तो कप घेतलाय. योगर्टचे 2 छोटे छोटे पॅक घेतले, हे मला खूप जास्त आवडतात ब्ल्यूबेरी वाले. हे चक्री फूल, हे पण घरात संपलं होतं. हे आहे जिरा पावडर. ही प्लेट जे मी रेसिपीज करते त्याच्यासाठी, आणि फार अफोर्डेबल म्हणजे 50 रुपीजला. आणि आमच्या घरात ऑलरेडी ह्याचं सगळं सेट आहे, तर हे आणि हे असं 2 घेतले. ब्लॅक सॉल्ट, हे पण उद्याच्या रेसिपीसाठी मला लागणार आहे. आता ही होती एक पिशवी, त्याच्यामध्ये अजून आहे साखर वगैरे, पण ते आता दाखवणार नाही मी कारण की ते घरातल्या गोष्टी आहेत. हे मी खूप जास्त भडण वगैरे करून खात असते, सो त्याच्यासाठी भेळ वगैरे करून खाते म्हणून. हे सॉल्टेड पीनट्स, हे उपवासाला आणि हे उद्याच्या परत रेसिपीला लागणार आहे म्हणून. त्यानंतर आहे सॉल्ट. ग्राउंडनट तेल, आम्ही युजली कुठलं तेल वापरतो, सनफ्लॉवर तेल वापरतो आम्ही. पण यावेळेस जी रेसिपी त्याच्यामध्ये ग्राउंडनट तेलच कंपल्सरी वापरायला लावलंय. आणि मी ऐकलंय की हे हेल्थसाठी पण छान असतं. सो थोडंसं त्याच्यासाठी वापरू आणि बाकी आपण घरात वापरू. हेल्दी काही बनवायचं असेल तर ते. शेजवान चटणी मी तुम्हाला सांगते, आम्ही ह्याचं एवढूस शेप असतो ना, ती वाली घेतो आणि ती 89ला होती आणि ही 99ला. आम्हाला विश्वास नाही बसला, आम्ही बिलिंग करताना परत चेक केलं, पण ही 99ला आहे. तर तुम्ही पण बघा. आणि ह्याची ओरिजिनल प्राइस 180 आहे, पण ही 99ला मिळते. सो हीच घ्या. आणि ही बरणी पण किती छान आहे बघा, नंतर मसाल्याला वगैरे पण वापरता येईल. त्याच्यानंतर हे घेतलेत मी सोया चंक. आता हे खूप जास्त हेल्दी आहेत ते मला माहिती आहे, आणि मी याची रेसिपी बघून नक्कीच सोयाचं काहीतरी बनवणार. हे मम्मीने घरात कम्फर्ट वगैरे घेतलंय. आणि शेंगदाणे, बस संपले. सो हे काय आम्ही सगळं डीमार्ट मधनं घेतलं होतं. आणि मी अजून एक गोष्ट घेतली, ती तुम्हाला दाखवायची राहिली. सो ती मी दाखवते, याच्यात ऍड करते, कारण की मी जे काय 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 घेतले ते मी तुम्हाला असं छोटं छोटं नाही दाखवू शकत. सो याच ब्लॉग मध्ये दाखवते मी काय घेतले. थांबा 2 मिनिटं. सो येस, तुम्हाला दाखवायचं होतं, हे घेतलंय मी वजन काटा. कारण सध्या मी जरा वजनावर माझ्या खूप जास्त फोकस करते आणि हे 10 दिवस चालेल, पण त्याच्यासाठी मी मागवलंय हे. आणि त्याच्यात रिफ्लेक्शन पण दिसतंय तुम्हाला. सो हे मी कितीला बरं घेतलंय, 300ला वगैरे घेतलंय काहीतरी, 300 का 400ला. प्राइस आहे हा, पण 300-400लाच घेतले, कारण की याची रिअल प्राइस 500 का 400 होती. ओ, हे फक्त 250 मध्ये आलेलं आहे. येस, कारण की हे झेप्टो वरून ऑर्डर केलंय. झेप्टो प्लीज तुम्ही जर बघताय मला स्पॉन्सर करा, कारण की मी तुमचं एवढं स्पॉन्सरशिप करते ना माझ्या ब्लॉग्स मध्ये की तुम्ही आता मला स्पॉन्सर केलंच पाहिजे. सो येस, ह्याच्यावर लिहिलंय फाईट लेझी, जे मी करण्याचा प्रयत्न करते. सो येस, ही वेइंग मशीन. आणि अजून काय घेतलंय मी,
बास इतकं सगळं घेतलंय. आणि उद्याची रेसिपी नक्की बघा. एव्हरी संडे माझा चीट मील असणार आहे आणि बाकीचं मी हेल्दीच खाणार आहे. अख्खं वीक हेल्दी खाणार आहे आणि फक्त सॅटर्डे संडेजला चीट मील असेल माझं. सो येस, हा व्लॉग इथे सेंड करूयात. बाकीचे व्लॉग्स नक्की बघा. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा, कारण की व्लॉग सगळे बघतात पण सबस्क्रायबर्स वाढत नाहीयेत माझे. सो आणि लाईक पण फार कमी असतात. सो जेवढे लोक बघतात त्याचे ऍटलीस्ट 50% तरी लाईक आले पाहिजे. जर माझे 50 लाईक्स झाले तर तुम्ही मला जे चॅलेंज सांगाल ते मी करेल. सो तुम्ही कमेंटमध्ये काय व्लॉग बघायचा आहे किंवा काय चॅलेंज द्यायचे, काहीही जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करा. सो येस, हा व्लॉग इथे सेंड करूया. एंड पर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.